येस, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी सांगितल्याप्रमाणे आज आपण सिनियर सिटीजन रेड कार्पेट पॉलिसी आणि पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी या दोन व्हिडिओज आपण बघणार आहोत. त्याच्यातलं सिनियर सिटीजन हे खूप चांगली पॉलिसी आहे त्यांच्यासाठी ज्यांचं एज 65 प्लस आहे. बऱ्याच कंपन्या सिनियर सिटीजनसाठी अशी स्पेशल पॉलिसी ऑफर करत नाहीत, जशी आपण करतो. वन वे सेशन ऍक्च्युली आता समोर कोणीच नाहीये. मी जस्ट एक झूम वरती अपलोड करतोय आणि हे तुम्हाला पाठवणार आहे. सो काही डाऊट्स असतील मग काल सांगितल्याप्रमाणे तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता किंवा आपल्या ग्रुपवरती टाकू शकता, जेणेकरून बाकीच्यांना पण त्याचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील. स्पेशली देखणे मॅडम आमच्याकडे आहेत, ज्या त्यांच्याकडे बरेचसे सिनियर सिटीजन्स त्यांचे क्लायंट्स आहेत, तर त्यांच्यासाठी खूप चांगली अशी पॉलिसी आहे. त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सजेस्ट करता येईल. सिनियर सिटीजनची काळजी घेणं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेतली जाते. जसं त्यांचं खाणं पिणं बघितलं तर तसंच त्यांना काहीतरी प्रोटेक्शन देणं गरजेचं असतं. ज्यांना हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे, पण त्यांच्या पण आतापर्यंत बऱ्याच कंपन्या पोहोचू शकल्या नाही, जी आपली स्टार हेल्थ इन्शुरन्स आता तिकडे पोहोचलेली आहे. अजूनही काही कंपनीज आहेत, असं नाही की बाकी कंपन्या देत नाही, बट स्टार हेल्थ इन्शुरन्सची एक स्पेशल पॉलिसी आहे ज्याला म्हणतात सिनियर सिटीजन रेड कार्पेट पॉलिसी, जी 65 पासून चालू होते आणि ती 75 पर्यंत आहे. ओके, तर सुरुवात करूया. एक युनिक पॉलिसी आहे, सगळ्यांनी नीट लक्षपूर्वक ऐका, कारण की ही पॉलिसी खूप आपल्या सगळ्यांमध्ये चालते. ही पॉलिसी कारण की खूप सिनियर सिटीजन आज गरज आहे. सो आपण चालू करतोय. पॉलिसीचं एज ग्रुप आहे 60 to 75. 65 रिकमेंडेड आहे, कारण की 60 to 65 आपल्याला बाकीच्या पॉलिसीज पण अवेलेबल आहेत, जसं फॅमिली हेल्थ ऑप्टिमा, FHO. त्याच्यानंतर आपल्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी आहे, ती पण आपल्याला अवेलेबल आहे. सो 65 to 75 काहीच अवेलेबल नसताना आरोग्य संजीवनी पण आहे आपल्याला 65 पर्यंत. इथे आपल्याला ही पॉलिसी पिच करता येते, देता येते. याला कुठल्याही प्रकारचं मेडिकल टेस्टिंग लागत नाही, मेडिकल तुम्हाला काही सर्टिफिकेट द्यायला लागत नाही. प्री एक्झिस्टिंग डिसीज तुमचे जे जनरली 36 महिन्यांनी किंवा काही पॉलिसीमध्ये 48 महिन्यांनी कव्हर होतात, ते या पॉलिसीमध्ये 13व्या महिन्यापासूनच कव्हर होतात. सगळ्यात महत्वाचा पुढचा पॉईंट आहे, जो प्रीमियम तुमचा कधीच वाढत नाही. म्हणजे नॉर्मल पॉलिसीजमध्ये तुमच्या 5-5 वर्षाच्या गॅप नंतर पॉलिसी काढल्यापासून तुमचं वय 40 असेल तर 45ला किंवा 50ला किंवा 55ला तुमचा प्रीमियम वाढत जातो. तसं या पॉलिसीज होत नाही. याचा प्रीमियम जो आहे तो बरेच वर्षांपासून कॉन्स्टंट आहे आणि बरेच वर्षांपर्यंत तो कॉन्स्टंट राहणार. रिन्युअलचं हे लाईफ लॉंग तुम्हाला रिन्युअलची गॅरंटी आहे, की बेसिकली 75 पर्यंत हे एंट्री एज आहे. 75 years and 364 days इज द ऍक्च्युअली तुम्ही ती पॉलिसी घेऊ शकता. 76 ज्यावेळेस तुम्हाला लागतं त्यावेळेस तुम्हाला ही पॉलिसी घेता येत नाही. पण तुमचं हे रिन्युअल जे आहे ते तुम्ही तुमच्या वयाच्या 90 वर्ष 100 पर्यंत काय वाटेल त्या लेवल पण तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. आउट पेशंट कन्सल्टेशन 200 रुपये पर कन्सल्टेशन हे बेसिक फीचर याचं. 10% डिस्काउंट ऑन फ्रेश अँड रिन्युअल प्रीमियम सबमिट स्पेसिफिक मेडिकल रिपोर्ट. आता हे जर का आपण मेडिकल काही त्यांनी टेस्टिंग सांगितलं स्टारने, ते जर का आपण मेडिकल त्यांना दिलं तर त्यांना ते सॅटिस्फॅक्टरी वाटलं स्टारला, तर आपल्याला 10% आपल्या प्रीमियम वरती पण डिस्काउंट मिळतो. एंट्री एज 60 to 75, above 75 no entry, only renewal. Individual option is available from 1 lakh to 25 lakhs. Total option is available from 10 lakhs to 25 lakhs. इंडिव्हिज्युअल ऑप्शन म्हणजे फक्त एकालाच कव्हर करायचं असेल तर त्याला 1 लाखाची पण पॉलिसी घेता येते, विच इज नॉट ॲट ऑल ऍडवायझेबल, कारण की 1 लाखात काहीच होत नाही. पण ते 25 लाखापर्यंत अवेलेबल आहे. तसंच फ्लोटर ऑप्शन मध्ये मिनिमम 10 लाखाची पॉलिसी दोघांची मिळून असली पाहिजे आणि ती 25 लाखापर्यंत आपण एक्सटेंड करू शकतो. समेश्वरचे ऑप्शन्स आहेत 1 लाख, 2 लाख, 3 लाख असं करत ते 25 लाखापर्यंत आहेत. प्री एक्झिस्टिंग डिसीज कव्हर डिक्लेअर्ड पीएडी कॉन्फिडेंटली. का याचं रिझन आहे की 13व्या महिन्यापासूनच तुमचं पीएडीचं कव्हर चालू होत आहे, जे नॉर्मली 3 ते 4 वर्षांतर चालू होतं. याच्यात फक्त 12 महिने कम्प्लीट झाले, 13वा महिना चालू झाला, युअर पीएडी इज कव्हर. सो पीएडी तुमचं जे काय आहे ते डिक्लेअर करून टाका. इव्हन अदरवाईज ऑल्सो प्री एक्झिस्टिंग डिसीज मेडिक्लेम मध्ये डिक्लेअर्ड करणं हे मॅन्डेटरी आहे. अदरवाईज तुम्ही ती मेडिकल पॉलिसी घेऊ पण नका, कारण की तुम्ही एखादा तुमचा आधीचा आजार डिक्लेअर नाही केला आणि इन फ्युचर तुम्हाला कुठलाही त्रास झाला, बट तो आजार नंतर समोर लक्षात आला, तर त्या केसमध्ये जो मिळणारा क्लेम असतो तो पण रिजेक्ट करू शकते कंपनी, कारण की तुम्ही सगळ्यात मेन जे डिक्लेरेशन हा जो पार्ट असतो तोच तुम्ही चुकीचा दिलेला आहे. सो ते खूप महत्वाचं आहे. आता हे काही रिपोर्ट्स आहेत,
हे रिपोर्ट जर का आपण करून दिले आणि ते सॅटिस्फॅक्टरी असतील सिनियर सिटीजनच्या बाबतीमध्ये, ते 10% आपला प्रीमियम कमी होऊ शकतो. फीचर्स, बेनिफिट्स, ऍडव्हान्टेजेस याचे बरेच आहेत. त्याच्यामध्ये एक हॉस्पिटलायझेशन, प्री हॉस्पिटलायझेशन, डे केअर कव्हरेज, आउट पेशंट कन्सल्टेशन, अॅन्युअल हेल्थ चेकअप ऑन नो क्लेम स्टेटस, म्हणजे क्लेम जर का नाही करत आहे तर हेल्थ चेकअपसाठी एक सर्टन अमाऊंट दिली जाते. पीईडी कव्हर होतात आपले 12 महिन्यानंतरच, म्हणजे 13व्या महिन्यापासून. डिस्काउंट मिळू शकतो प्रीमियम वरती जर का आपल्याला काही रिपोर्ट्स जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे ते दिले तर. प्रीमियम नॉट बेस ऑन एज, बेस ऑन सम एश्योर्ड. तुम्ही 65 एजला ही पॉलिसी काढा, नाही तर 75th एजला ही पॉलिसी काढा, तुमचा प्रीमियम सारखाच असणार आहे. नो मेडिकल स्क्रीनिंग सगळ्यात मोठा फीचर, कारण की आता मला आधी काहीच प्रॉब्लेम नाही, पण माझ्या वयाच्या 65 एजला मला आतमध्ये काहीही प्रॉब्लेम असू शकतात. बट ऍक्च्युली मी आतापर्यंत कुठल्याही प्रॉब्लेमला फेस केलं नाहीये. सो जर का मी मेडिकल स्क्रीनिंग करतोय कुठली पॉलिसी घेताना, त्याच्यात जर का डायबिटीस किंवा बीपी आलं तर ते एक्सक्लुजन मध्ये जाऊ शकतं. पण मला आतापर्यंत काहीही प्रॉब्लेम नाहीये, सगळं व्यवस्थित आहे, तर मला विदाउट मेडिकल स्क्रीनिंग आपल्याला ही पॉलिसी मिळते. जरी आपल्याला आतमध्ये काही त्रास असेल पण तो आपल्याला माहिती नसला पाहिजे. असं नाही की मी त्याच्या रिलेटेड काही टेस्ट केल्या आणि मला माहिती आहे आणि मी जस्ट नो मेडिकल स्क्रीनिंग आहे म्हणून डिक्लेरेशन देऊन टाकले की मला काही प्रॉब्लेम नाहीये, असं चालत नाही. सो दुर्दैवाने जर का तुमच्या शरीरात काही प्रॉब्लेम असेल पण तुम्हालाच माहिती नाहीये, तर तो प्रॉब्लेम पण नंतर तुमचा कव्हर होऊ शकतो या पॉलिसीमध्ये. हॉस्पिटलायझेशन दोन प्रकारचं, नेटवर्क मध्ये एक आहे आणि नॉन नेटवर्क मध्ये. नेटवर्क मध्ये दोन प्रकार आहेत, एक नेटवर्क रेग्युलर नेटवर्क हॉस्पिटल जिथे कॅशलेस फॅसिलिटी आहे, आणि एक अग्रीड नेटवर्क. सांगितल्याप्रमाणे अग्रीड नेटवर्क मध्ये तुमचं बिलाचं कॉस्टिंग जे असतं ते बऱ्यापैकी कमी होतं, कारण की त्याचं टायअप्स स्टार हेल्थ इन्शुरन्सचे असतात. तुमचं सम एश्योर्डचा बराचसा पोर्शन तुमचा इथे वाचू शकतो. सो प्रिफरेबली तुम्ही अग्रीड नेटवर्क हॉस्पिटल जे हॉस्पिटल्स असतात स्टारची, तिथे तुम्ही ऍडमिट व्हायचा प्रयत्न करा. हॉस्पिटल्स सगळी चांगली असतात, डॉक्टर सगळे क्वालिफाईड असतात, त्याच्यामुळे तसा काहीच इश्यू नाही. फक्त तिथे तुम्हाला कॉस्टिंग कमी येतं, तुमचं सम एश्योर्डचा जो पार्ट आहे तो कमीत कमी कन्झ्युम येतो. स्टारला किती पैसे वाचतात दॅट इज इमटेरियल, पण तुमच्या इन्शुरन्स अमाऊंट मधनं जे 2 लाख रुपये एखाद्या हॉस्पिटलसाठी जाणार असतात ते 1.25 लाख रुपये जातात. म्हणजे 75,000 तुम्हाला ऍडिशनल दुसरा कुठला क्लेम करायची वेळ आली तर तो तुम्ही करू शकता. म्हणून ऍग्रीड नेटवर्क हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा. त्याचप्रमाणे रूम रेंटचं प्रत्येकाला कॅपिंग आहे. जसं नॉर्मल कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी जी आपण बोलत होतो त्याच्यामध्ये स्पेशल पॉलिसी असल्यामुळे तिथे रूम रेंटचं कॅपिंग नाहीये, पण सिनियर सिटीजनला रूम रेंटचं कॅपिंग आहे. अशा पद्धतीची अजून बरीच कॅपिंग्स आहेत, बरेच त्याच्यामध्ये फ्लॉज पण आहेत, पण ते सगळे समजून घेऊन ही पॉलिसी करणं योग्य आहे. सो आता हा सगळ्यात मोठा धोका आहे खरं बघायला गेला तर. तुम्ही जर का 1 लाखाची पॉलिसी करताय तर 1,000 रुपये पर डे तुम्हाला रूम रेंट मिळतो, अलाउड आहे. तर तुम्ही एखादा ठिकाणी ऍडमिट झालात आणि 4,000 रुपये पर डे ची रूम रेंट बुक केली तर तुमचा क्लेम जेव्हा सेटल होतो तो फक्त 25% तुम्हाला क्लेम मिळतो, कारण की तुमच्या कॅपॅसिटीच्या तुम्ही चौपट असलेली रूम बुक करताय. सो तुमची जी काय कॉस्टिंग होते ती डायरेक्ट 1/4 होऊन जाते. ओके, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. 10 लाखाच्या पॉलिसीला 6,000 रुपये रूम रेंट, विच इज गुड, कारण की 6,000 रूम रेंट कल्याण, डोंबिवली, कळवा, ठाणा या एरियामध्ये एवढ्या रेंटमध्ये मिळतो, वाशीला पण मिळतो. 15 लाखाला 7,000 आहे, 20 लाखाला 8,500 आहे, 25 लाखाची जर का पॉलिसी घेतली तर ते 10,000 पण. आयसीयूचे जर का तुम्ही चार्जेस बघाल तर ते पण, त्याला पण लिमिट्स आहेत. 10 लाखाच्या पॉलिसीला 20,000 आणि 15 लाखाच्या ऑनवर्ड ज्या पॉलिसीज आहेत काढलेल्या त्याला ऍक्च्युअल्स मध्ये तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळतं, म्हणजे किती का कॉस्टिंग असू दे. त्याचप्रमाणे प्रोफेशनल फीज साठी काही लिमिटेशन्स आहेत. जर का कुठले सर्जन आहेत, कन्सल्टंट येतात, अनेस्थेशियाची फी आहे, स्पेशलिस्टची फी आहे. 10 लाखाची पॉलिसी आपण एक उदाहरण पकडूया, 2.5 लाखापर्यंत सर्जनची फी किंवा कन्सल्टंटची किंवा अनेस्थेशिया किंवा स्पेशलिस्टची फी आपल्याला अलाउड आहे. त्याच्यावरती गेली तर आपल्याला ती मिळणार नाही. अदर मेडिकल एक्सपेन्सेस मध्ये अनेस्थेशिया, ब्लड, ऑक्सिजन, ऑपरेशन थिएटर चार्जेस, कॉस्ट ऑफ पेसमेकर्स एक्सेट्रा एक्सेट्रा. मॅक्सिमम 50% ऑफ द सम इन्शुअर्ड पर हॉस्पिटलायझेशन और ऍक्च्युअल. म्हणजे सपोज 10 लाखाची पॉलिसी आहे तर 5 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी झाले, 4 लाख झाले तर 4 लाख, 3 लाख तर 3 लाख. मॅक्सिमम 50% तुमच्या सम इन्शुअर्डच्या तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येतो. अँब्युलन्स चार्जेस पण 10 लाखाला 1,000 रुपये पर हॉस्पिटलायझेशन पर पॉलिसी. म्हणजे वर्षभरात मी 4-10 जरी आजारी पडलो आणि मला 4,000 रुपये खर्च आला तरी मिळताना वर्षभरात 2,000 मिळणार. प्रत्येक हॉस्पिटलायझेशनला 1,000, असे 2 असेल तर 2,000 रुपये. प्री हॉस्पिटलायझेशनला 30 दिवस अगोदर ज्या काय मी टेस्टिंग करतो ऍडमिट होण्याच्या पूर्वी त्याचं मला कव्हर मिळतं. पोस्ट मध्ये जर का बघायला गेलं तर फक्त 60% जे आपले चार्जेस आहेत त्याचे फक्त आपल्याला
चार्जेस मिळतात. आता फॉर एक्झाम्पल 10 लाखाची पॉलिसी असेल तर 7,000 रुपये, 1 लाखाची पॉलिसी असेल तर 5,000 रुपये आणि 20 लाख आणि 25 लाखाची पॉलिसी असेल तर 10,000 पर्यंत त्याचे आपल्याला चार्जेस मिळतात. 7% ऑफ द हॉस्पिटलायझेशन और मॅक्सिमम 5,000, 7,000 और 10,000 अकॉर्डिंग टू सम एश्योर्ड. डे केअर प्रोसिजर्स, ऑल डे केअर प्रोसिजर्स आर कवर्ड. जसं कॅट्रॅक्ट आहे तसे बाकीच्या ट्रीटमेंट्स असतात. या सगळ्या गोष्टी 24 तास जिथे हॉस्पिटलायझेशनचं तुम्हाला गरज नाही भासत त्या सगळ्या कव्हर तुमच्या याच्यात होत आहेत. कॅट्रॅक्ट रिलेटेड जर का आपण काय खर्च बघितले तर त्याचेही आपल्याला डे केअर मध्ये आहे. बेसिकली 24 तास हॉस्पिटलायझेशन टाइम लिमिट इज नॉट अप्लाइड फॉर डे केअर ट्रीटमेंट्स. प्रोसिजर डन इन हॉस्पिटल अँड इंश्योर डिस्चार्ज ऑन द सेम डे. आता ह्याला फक्त 2 वर्ष म्हणजे कुठल्याही सर्जिकल प्रोसिजरला 2 वर्षाचं जे आपल्याला 24 मंथचं जे वेटिंग पिरियड असतो तो आहेच याच्यामध्ये. 30 दिवसाचा वेटिंग पिरियड पण आहे, हे पुढे आपल्याला येईलच. कॅट्रॅक्टला तुम्हाला लिमिट्स आहे त्याच्यामध्ये. 10 लाखाची पॉलिसी असेल तर इंडिव्हिज्युअल पॉलिसी असेल तर 25,000 रुपये, फ्लोटर पॉलिसी असेल तर पर पर्सन 25,000 रुपये आहे. पण फ्लोटर पॉलिसीला टोटल पॉलिसी पिरियड मध्ये 45,000 रुपये अलाउड आहेत. म्हणजे एकाच वर्षात दोघांनाही हजबंड वाईफला 25,000 रुपये जर का ऑपरेशनला लागले तर त्याचे तुम्हाला 45,000च मिळतात दोघांचे मिळून. ओके, तिथे 50,000 मिळत नाही. तसेच 15 लाखाच्या पॉलिसीला 30,000 आणि फ्लोटर पॉलिसीमध्ये 50,000 रुपये. ओके, आउट पेशंट एक्सपेन्सेस मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 200 रुपये पर कन्सल्टेशन आहे. 10 लाखाच्या पॉलिसीचे 1,400 रुपये आपल्याला मिळतात. बेसिकली 1,400 रुपये एकदम नाही मिळत. जर का माझी 7 कन्सल्टेशन झाली तर 200 रुपयाप्रमाणे 1,400 रुपये मला मिळणार. मे बी तुमचं 500 रुपये कन्सल्टेशनचे चार्जेस असतील तर तुम्हाला 300 रुपये तुमचे बेअर करावे लागतील. हेल्थ चेकअप तुम्हाला एक ऍडिशनल फॅसिलिटी नो क्लेम बोनसवरती. तुम्ही क्लेम जर का नाही करत तर 10 लाखाच्या पॉलिसीला तुम्हाला इंडिव्हिज्युअली 2,000 रुपये मिळतात, ज्याच्यात तुम्ही तुमचं चेकअप करू शकता. एक्झॅक्टली तुम्हाला 2,000 मिळत नाही. तुम्ही जे काही चेकअप करता त्याचे तुम्हाला रिसिप्ट प्रोड्यूस करायला. इट माइट बी 1,900, इट माइट बी 2,100. जर का 1,900 जर का झाले तर 1,900च मिळणार. 2,100 रुपये जर का तुमचे चेकिंगचे झाले तर 2,000च मिळणार. प्रीमियम इज नॉट इन्क्रीज ऍट एनी एज. आता याच्यात सगळ्यात मोठं फीचर आहे कारण की आज 26,000 काहीतरी किंमत आहे. 10 लाखाच्या पॉलिसीला प्रीमियम साधारण 26,000-26,500 रुपये येतो. त्याला थोडी तरी किंमत आहे. पण अजून 10 वर्षांनी त्यांचं वय 85 असेल, जर का आपण 85th एजला 26,000 भरणं पण त्यांना फार काही डिफिकल्ट नसेल. भले त्यांचं इन्कम कमी असलं तरी सुद्धा त्यांचे मुलं भरणार आहेत किंवा अजून कोण भरणार आहे. सो इन्क्रीज जर का प्रीमियम झाला तर त्यांना ती कॉस्ट बर्डन अकॉर्डिंग टू इन्फ्लेशन वाढत जाणार, पण तो ह्याच्यात होत नाही, तो सेम राहतो. एलिजिबिलिटी लिमिट्स हे सगळं बघितलं लागतात. जसं आपण बघितलं ते रूम रेंटला ICU ला लिमिट आहे, प्रोफेशनल फीज नाही, या सगळ्या आपण गोष्टी कन्सिडर करतो. को पेमेंट याला सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. आता हे तुम्ही लक्ष देऊन नाही ऐकलं तर तुम्ही पॉलिसी घेऊन पस्तावू शकता, कारण की हे समजून घेणं गरजेचं. नॉर्मली 60 एज नंतर जर का तुम्ही फॅमिली हेल्थ ऑप्टिमा जी पॉलिसी आहे ती काढता तर त्याला 20% कोपेमेंट असतं. म्हणजे सपोज 5 लाखाचा क्लेम आला तर 20% तुम्हाला भरायला लागतात. इट मीन्स 1 लाख रुपये तुम्हाला भरायला लागतात. तेच सिनियर सिटीजनच्या स्पेशल पॉलिसीला अप टू द 75 आपण ही पॉलिसी मिळू शकते, तरी सुद्धा त्याला नॉर्मल 30% को पेमेंट आहे. जे रेग्युलर पॉलिसीला जिथे तुमचा प्रीमियम वाढणार, जिथे प्रीमियमचे रेट्स खूप प्रचंड हाय आहेत, अशा पॉलिसीला 20% को पेमेंट आहे तुम्हाला. आणि तेच जर का सिनियर सिटीजनची पॉलिसी आहे जिथे तुमचं प्रीमियम वाढत नाही, जिथे तुम्हाला बाकीचे काहीच इश्यू नाहीये, जिथे तुम्हाला प्री मेडिकल स्कॅनिंग नाहीये, अशा ठिकाणी तुम्हाला 30% को पेमेंट आहे. 30% को पेमेंटचा अर्थ असतो की सपोज 10 लाखाचा क्लेम आला किंवा 5 लाखाचा क्लेम आला तर त्याच्यातले जिथे नॉर्मल पॉलिसीला 1 लाख डिटेक्ट होणार आहेत तिथे या पॉलिसीमध्ये 1.5 लाख डिटेक्ट होणार 30% प्रमाणे. ओके, को पेमेंट फॉर प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे तुम्हाला एखादा आजार आत्ता आहे आणि तुम्ही 1 वर्षाने त्याचा जर का काही क्लेम करताय तर नॉर्मली को पेमेंट 30% आहे. पण प्री एक्झिस्टिंग डिसीज जर का तुमचा असेल आणि त्या रिलेटेड क्लेम आला असेल तर तुम्हाला 50% आपण ते डिडक्शन होतं. Co-payment of 30% on PAD and non-PAD related claims for 15 lakhs onwards sum assured. आता 15 लाखाची तुमची पॉलिसी असेल तर तिथे को पेमेंट जे तुमच्या प्री एक्झिस्टिंगला 50% पर्यंत आहे ते तुमचं कमी होऊन ते 30%च होतं. सो तुम्हाला आउट ऑफ 100 30 रुपीज तुम्हाला पे करायला लागतात, 70 रुपीज कंपनी बेअर करते. ओके, याच्यात तुम्हाला काय डाऊट आला तर मला नंतर नक्की विचारा. कंपनीज लायबिलिटीची प्रत्येक सर्जरीजला वेगवेगळ्या लिमिट्स आहेत. असं नाहीये की मला हार्टचा प्रॉब्लेम झाला, माझी पॉलिसी 10 लाखाची तर मला 7 लाख गॅरंटेड सर्जरीचे मिळतील, असं नाहीये.
तर त्या पर्टिक्युलर सर्जरीसाठी, पर्टिक्युलर डिसीजसाठी एक सर्टन अमाऊंटचं लिमिटेशन्स ठेवलेली आहेत, लिमिट्स ठेवलेले आहेत. तर ह्या ज्या काही 4 सर्जरीज तुम्हाला आता दिसत आहेत, रेनल कॉम्प्लिकेशन, ब्रेकेज ऑफ बोन्स, कॅन्सर, त्याच्यानंतर हार्ट रिलेटेड डिसीज आहेत, त्याला 10 लाखाची पॉलिसी असेल तर तुम्हाला 3.5 लाखाचं लिमिट आहे. 3.5 लाखापेक्षा क्लेम जास्ती झाला तर तुम्हाला इथे स्पेसिफिकली त्याचं 3.5 लाखाचं बिलिंग तुम्हाला मिळतं. स्टील इट इज नॉट बॅड. मला जे 5 लाख खर्च येणार होता मला 3.5 लाख मिळाले, आय एम हॅपी. मला 1.5 लाखच खर्च आलाय आणि त्याच्या समोर मी जेमतेम 25,000 रुपये पे केलेले. कंपनीज लायबिलिटी अदर मेजर सर्जरीज इन्क्लूड्स, तुम्हाला बऱ्याचशा ह्या सर्जरीज असतात, ब्लॅडर सर्जरीज आहेत. आता याच्यातली नावं, नी रिप्लेसमेंट सर्जरी आहे, ही बरीचशी नावं काय काय थोडीफार आपल्याला माहिती आहेत पण बरीचशी नाही माहिती आहेत. सो हे मेडिकल टर्म्स मध्ये काय आहेत नक्की नीट बघा, कुठेही बघा. आणि तुम्ही डॉक्टर नाही आहात त्याच्यामुळे याचं प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला क्लायंटला द्यायची खरंच गरज नाहीये. यू आर अ मेडिएटर. तुम्हाला त्यांचा पॉलिसी समजवायची आणि त्यांना ती पॉलिसी घ्यायची आहे. तर कंपनी आणि त्यांच्यामधले तुम्ही मेडिएटर आहात. सो हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे, पण याचे अर्थ आपल्याला समजून घ्यायची प्रत्येक वेळेस गरज असतेच असं नाही. ओके. सो 10 लाखाची पॉलिसी असेल आणि या पद्धतीने कुठली सर्जरी झालेली असेल या प्रकारची, तर आपल्याला 2,75,000 रुपये क्लेम मिळू शकतो. क्लेम इलिस्ट्रेशन आहे इथे, हे जस्ट तुम्ही तुमचं बघू शकता. 5 लाखाची पॉलिसी आहे, 5,000चा रूम रेंट अलाउड आहे, आयसीयू लिमिट 10,000 पर डे अलाउड आहे, प्रोफेशनल फीज 1,25,000 पर हॉस्पिटल, अदर मेडिकल एक्सपेन्स 2.5 लाख, को पेमेंट 50% फॉर पीएडी अँड को पेमेंट नॉन पीएडी 30%, सब लिमिट फॉर सीबीडी 2,75,000. क्लेम कॉम्पोनेंट्स व्हॅल्यू, रूम रेंट 4,000 into 10 days 40,000, ICU 40,000, प्रोफेशनल फीज 1 lakh rupees, अदर मेडिकल एक्सपेन्सेस 1.5 लाख रुपये, टोटल 3,30,000. क्लेम कॉम्पोनंट्स, रूम रेंट फुल मिळणार, आयसीयू फुल मिळणार, प्रोफेशनल फीज अलाउड आहे 1 लाखापर्यंतची, तर काहीच प्रॉब्लेम नाही. अदर मेडिकल एक्सपेन्सेस 1.5 लाख आहेत तर 1.5 लाख पूर्ण अलाउड आहेत. टोटल 3,30,000 आहे, त्या 3,30,000चा क्लेम सँक्शन होणार. ऑन दॅट बेसिस 30% पीईडी, नॉन पीईडीचा जो आपल्याला को पेमेंट आहे ते आपल्याला पे करायला लागेल आणि बाकीचे अमाऊंट जे आहे 2,31,000 ते क्लेम आपल्याला मिळणार. ओके. असेच 1-2 अजून एक्झाम्पल दिलेत. पॉलिसी एक्सक्लुजन्स हे खूप महत्वाचे असतात प्रत्येक पॉलिसीमध्ये. हेल्थ इन्शुरन्स घेताना एक्सक्लुजन हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक असतो आणि तोच बऱ्याच वेळेस निग्लेक्ट होतो. सो एक्सक्लुजन जोपर्यंत तुम्ही तुमच्या क्लायंटला समजवत नाही किंवा तुम्ही जर का कोणी बघणारे क्लायंट्स असाल तर तुम्ही जोपर्यंत एक्सक्लुजन समजून घेत नाही तोपर्यंत मेडिक्लेम पॉलिसी घेण्याचा विचारही करू नका. कारण की तुम्हाला काय काय मिळतं याच्यापेक्षा काय काय मिळत नाही ना याची तुम्हाला कल्पना असेल ना तर तुमचं पण फ्रस्ट्रेशन वाचतं आणि तुमचे रिलेशन्स पण चांगले राहतात. ओके. समजून घेऊया. फर्स्ट 30 days no cover except accidental injuries. For first 12 months of the cover, pre-existing disease is not covered, but after 12 months PEDs cover होतात. For the first 24 months of cover, certain identified surgeries, जसं मी मगाशी सांगितलं तशा काही सर्जरीज असतील तर पहिल्या 2 वर्षापर्यंत कुठल्याही कव्हर होत नाहीत. There are some permanent exclusions as well. Okay. प्री एक्झिस्टिंग डिसीज वेटिंग पिरियड, या सगळ्या गोष्टींचा वेटिंग पिरियड, पीईडीला वेटिंग पिरियड सगळीकडे मी सांगितलंय 3 ते 4 वर्षाचा असतो, इथे फक्त 12 महिन्याचा असतो. ओके. PED has to be mentioned in the proposal. PED will be endorsed in the policy. PED related hospitalization will not be covered in the first year. Second year onwards, PED related hospitalization will also be covered. Normally in other health insurance policies, PED coverage waiting period is more. It is almost 3 to 4 years. Okay. सो बी, तुम्ही ज्यावेळेस सांगताय क्लायंटला त्यावेळेस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की याच्यात पीईडी तुमचं 13व्या महिन्यापासून कव्हर होतं, ज्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही पॉलिसीमध्ये एक ऍडिशनल कॉस्ट पे करायला लागते, जी आपल्याला इथे इनबिल्ट आपल्या 13व्या महिन्यापासून कव्हर आहे. ओके. याचं 30% ऐवजी 50% डिडक्शन होणार आहे पीईडी साठी. 1 लाखाचा क्लेम आला तर 50,000 आपल्याला पे करायचे, 50,000 कंपनी देणार आहे. जर का ती पॉलिसी 15 लाखाच्या वरची पॉलिसी असेल तर सेम प्रपोर्शन राहणार, 70-30, 30% कंपनी आपल्याला पे करायला, 70% आपल्याला कंपनी देणार आहे. ओके. काय कन्फ्युजन असेल तर मला प्लीज कॉल करा, आपण बोलू शकतो. फर्स्ट 24 मंथ्स एक्सक्लुजनचे जे काही लिस्ट आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या डिसीजेस तुम्हाला आता समोर दिसतात, त्या रिलेटेड आहेत सगळ्या. स्टोन्स, कॅटरॅक्ट, त्याच्यानंतर किडनी स्टोन्स असतात, व्हर्टिगो वेन्स असतात, हायड्रोसिल हर्निया, बऱ्याच आहेत गोष्टी त्या तुम्ही इथे वाचू शकता. परमनंट एक्सक्लुजन मध्ये
नॉन ॲलोपॅथिक ट्रीटमेंट इन्क्लुडिंग नेचरोपॅथी जे आपल्या नॉर्मल याच्यात कव्हर होत आहे पण याच्यात कव्हर होत नाही. डेंटल ट्रीटमेंट ऍक्सिडेंटल असतील तर कव्हर होतात पण बाकी नाही होत. वेट कंट्रोल रिडक्शन ट्रीटमेंट जसं बॅरिएट्रिक सर्जरीज वगैरे त्या होत नाहीत कधीच कव्हर. नॉन मेडिकल एक्सपेन्सेस लाईक रजिस्ट्रेशन, मेडिकल रेकॉर्ड चार्जेस एक्सेट्रा एक्सेट्रा कव्हर होत नाही. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस इन्क्लुडिंग HIV रिलेटेड ट्रीटमेंट इट विल नॉट बी कव्हर थ्रू आउट द टर्म. पॉलिसी टर्म ट्रीटमेंट अरायझिंग फ्रॉम अल्कोहोल, ड्रग्स यूज ऑर अब्यूज. हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की बऱ्याच वेळेस लोक ड्रिंक्स घेतात. एका सर्टन एक्सटेंट पण ते ड्रिंक्स घेणं तर ते बरेच लोक ऍक्सेप्ट करतात. बट बिकॉज ऑफ ड्रिंक्स, बिकॉज ऑफ स्मोकिंग जर का हेवी डॉक्टरांनी सर्टिफाईड केलं की बिकॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर रिझन ओनली लिव्हर हॅज बीन डॅमेज तर त्या केसमध्ये तो क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. एका सर्टन लिमिट पण सगळ्यांना माहिती असतात की ड्रिंक्स आपण घेतो त्याच्यात मेन्शन करायला पण काही प्रॉब्लेम नसतो. आपल्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये आपण मेन्शन करू शकतो. सो हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. स्पेक्सचे कॉस्ट आहे, हिअरिंग एड्स आहेत, त्याच्या रिलेटेड कॉस्ट आहेत, ही सगळी याच्यात कव्हर कधीच होणार नाहीये. प्राइस यू पे ऍट 18% GST जर का विचार केला तर 10 लाखाच्या पॉलिसीला 26,550 हा प्रीमियम येतो. जर का 2 वर्षाचे ऍट अ टाइम आपण प्रीमियम पे केले तर त्याचा 51,365 प्रीमियम येतो. आणि सपोज एखाद्याला 3 वर्षाचे ऍडिशनल प्रीमियम भरून ठेवायचे असतील तर इट विल कॉस्ट हिम 75,833. ओके, इट इज फॉर वन एडल्ट, इट इज नॉट अ फ्लोटर पॉलिसी. ओके, युनिक सेलिंग प्रपोजिशन्स नेव्हर मीन्स देम, हे तुम्ही जस्ट गो थ्रू करा. जे आपण आतापर्यंत बोललो तेच आहे. सिनियर सिटीजन रेड कार्पेट ब्रीफ नोट सगळं बेसिक आहे याच्यात. थँक्यू सो मच. हे तुम्ही सगळं बघा कारण की ही पॉलिसीज मॅक्सिमम सिनियर सिटीजन्स लोक प्रिफर करतात घ्यायला. सिनियर सिटीजनसाठी आज 26,000 रुपये ही कॉस्ट खूप मोठी नाहीये खरं सांगायचं, पण त्यांच्या समोर येणाऱ्या 5 आणि 10 लाखाची जी कॉस्ट आहे, अगदी 10 लाखाचा पूर्ण क्लेम मिळणार असेल तरी 7 लाखच त्याच्यातले सँक्शन होतात बिकॉज ऑफ 70-30 रेशो. बट स्टील बाय पेइंग 26,000 दे आर सेक्युअर्ड देमसेल्फ फॉर 7 lakhs rupees which is next to impossible in any other plans. In such a very low cost it is highly impossible. सो ही पॉलिसी खूप सुंदर आहे. प्रत्येक सिनियर सिटीजन पर्यंत ही पॉलिसी पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. कारण की एखाद्या सिनियर सिटीजनची कॅपॅसिटी पण आहे 25-26,000 पे करायची, पण त्याच्यापर्यंत ही पॉलिसी पोहोचलेलीच नाही कारण की लोक जाऊन एवढं सांगायचं कष्टच घेत नाहीत. आपण बघताना काय बघतो, एखादा फिट अँड फाईन क्लायंट आहे त्याला त्याची गरज आहे. इनफॅक्ट सिनियर सिटीजन्सना हेल्थ इन्शुरन्सची खूप जास्ती गरज आहे. बऱ्याच त्याच्याशी निगडीत गोष्टी असतात. कधीतरी मुलं विचारतात, मुलं विचारत नाहीत. मग त्या मोमेंटला जर का काही खर्च आला तर त्यांची जी काय आयुष्यभराची पुंजी असते त्याला कुठेतरी गळती लागते आणि त्याची जबाबदारी आपण आपल्यावरती घेतली पाहिजे कारण की आपण त्यांच्यापर्यंत ही पॉलिसी कन्व्हे केली नाही. सो सिनियर सिटीजनना सेक्युअर्ड करा. तुम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांना काहीतरी हे करून मदत करताय हे लक्षात घ्या. नुकसान झालं तर 2,000 रुपये महिन्याचं त्यांचं नुकसान होणार आहे, पण जर का खरंच त्यांचं नुकसान टाळायचं असेल तर 7 लाखापर्यंत त्यांचं नुकसान आपण टाळू शकतो. प्रपोजर जर का त्यांचा मुलगा राहिला तर सिनियर सिटीजनच्या पॉलिसीमध्ये एक ऍडिशनल ATDचा जो बेनिफिट असतो तो त्या मुलाला मिळतो. सपोज एखाद्याचं 10 लाखाचं पॅकेज किंवा 15 लाखाचं पॅकेज आहे तर 15 लाखावरती तो 30% टॅक्स पे करत असतो. जर काही पॉलिसी त्याची असेल आणि त्याची स्वतःची एक मेडिक्लेम पॉलिसी असेल तर स्वतःच्या मेडिक्लेम पॉलिसीचा 25,000चा टॅक्स बेनिफिट वेगळा आणि सिनियर सिटीजनचा 25,000चा टॅक्स बेनिफिट वेगळा, असं 50,000 वरती तो टॅक्स बेनिफिट क्लेम करू शकतो. सो टॅक्सेशनच्या अँगलने पण त्याच्यात आपल्याला खूप बेनिफिट्स आहेत. ही पॉलिसीचा स्टडी नीट करा आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत ही पॉलिसी पोहोचवा. थँक्यू सो मच.